बघितलं, एवढी चांगली केस ठेवून काहीच मतलब नाही. हेल्मेट वास सुटलेला, हेल्मेट घातलं. सलमान का लड़का अली खान. अरे आई मी झोपले. ओली घरी बॉबी हलू नको. गिरनंदिनी लाऊ पंचारती. आणि पलटी झालीस तर बापरे मागे घेऊ. बापरे गाईच खेकडे बघा केवढे आहेत. जय मा भद्रकाली. अरे बॉबी एक शब्द तर ऐकत नाही तू. कसं नाही ऐकत? अरे येडा साप वगैरे असतील इथं. बॉबी घे ना प्लीज. अरे ब्रो कसं काढू मी? तुला माझी शपथ आहे, सांगू खोटं नको बोलू. अरे खरंच साप आहे कोमल. ओ भैया कैसे आओ. सो हे गाइज वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. आज आम्ही मॅचिंग केलेलं आहे ब्लॅक ब्लॅक. अचानक झालं, जेन्युइनली अचानक झालंय. आज आपला गोव्यामधला आहे 14 दिवस आणि आता आम्ही चाललेलो आहे बोटिंग साठी. आणि माझी केस तुम्ही बघू शकता, पण ह्या केसांचा आता काहीच फायदा नाही, कारण मला काय करायचं आता. अगं हेल्मेट घालायचंय. मला असं वाटतं की तू आज चालवशील गाडी. ओके, सो आपण आता चाललोय बोटिंग साठी आणि बघूया की काय ऍडव्हेंचरगिरी करतोय आज आणि काय एक्सपिरियन्स आहे आता आजचा आमचा, ते तुम्हाला नक्कीच आम्ही शेअर करू. ब्लॉग जो आपण आता काय करूया, स्टार्ट करूया. आणि मागच्या ब्लॉगला प्रेम बघ तुझ्यासोबत राहणार. मेकअप नाही लागणार माझ्यासोबत राहून बोबडे झाले. बघा तुमची लाडकी कोमल बॉबला बोबडी बोलते. जे आहे ते हाय, आहे ते हाय. मला नाही जमत जड शब्द. एवढा बोबडा नाहीये. सो ठीक आहे, स्टार्ट. आधी सुरुवात होईल आपल्या ड्रेसिंग पासून. आणि माझ्या केसांची वाट लावलेली आहे, मस्तपैकी सेट केलेले. पण काय करणार आता, हेल्मेटच घालायचं ना तसं पण. सो लेट्स गो गाईज. आम्ही चाललो बोटिंगला कुठेतरी. आता मला माहित नाही काहीच कुठेच. चलो चलते, एन्जॉय करूयात. येस. कोमलची ड्रेसिंग बघून घ्या, कारण फोटो व्हिडिओज मध्ये भेटेल बघायला की नाही आय डोंट नो. बघून घ्या, कारण नंतर माहित नाही. माझी सुद्धा खरं सांग ना, जाम भारी दिसते. बीओबीनी पण ड्रेसिंग मारलेली आहे. मी मॅचिंग केलेलं आहे ब्लॅक. ब्लॅक शूज पाहिजे होते पण. सो आम्ही कपल कसे दिसतोय नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि आम्ही आज ब्लॅक कपलनी शूट सुद्धा करू. आणि कपलची फीड जी आहे ती कोमलच्या अकाउंटला आहे, कारण 2 फीड माझ्या अकाउंटला आलेले आहेत. हा तर मला पण पाहिजे. हा मला देतच नाही. सो ब्लॅक नाही ही टाकत नाही. शांत फोटो क्लिक करते, ठेवून देते, टाकत नाही. आणि ब्लेम माझ्यावर असतं ब्लॉग मध्ये की हा मला देतच नाही. नाही असं काय. या हे ट्रू आहे. बघू शकता दोघांची ड्रेसिंग. आणि नक्कीच कोमलच्या अकाउंट वरती कपलचे फोटोज आणि व्हिडिओज बघायला विसरू नका. बघितलं, एवढी चांगली केस ठेवून काहीच मतलब नाही. वास सुटलेला हेल्मेट घातला आणि केसांना वास सुटतो. आणि डेली मला आंघोळ करावी लागते, ते पण 2दा या हेल्मेट मुळे. नाही तर मग 500 रुपये भरा. असं घालतो काय, जबरदस्ती घालायला लावते आणि आता विचारते कसा घालतो. घालावं लागणारच. सो चला आम्ही निघालेलो आहे. पुढे 2 गाड्या आपल्या. ही आमची गाडी. पोचूया लोकेशन वर आणि भेटू. चला आम्ही आलेलो आहे बोटिंग साठी आणि कोमल इज रेडी. कोमलची एवढी चांगली ड्रेसिंग मारून काहीच फायदा. पण बोटिंग केली आहे पण ना, म्हणजे एवढं इंटरेस्टिंग वाटत नाही. खूप ऊन आहे, खूप जास्त. थोड्या वेळाने आम्ही सावलीमध्ये बोटिंग करणार आहे. सो इंटरेस्टिंग तर आहे तसं. आणि मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो की कसे बोटिंग चालू आहे. वेट दाखवतो, कारण आता आम्ही डायरेक्ट आतमध्ये जाणार, तर तुम्हाला आतमधला नजारा बघायला भेटेल. मी बाहेरून नजारा कसा दिसतो ते दाखवतो. ओ मेरा नाम जोकर, सलमान का लड़का अली खान. इथं बघ. ए अरे बुट्ट्या इथं बघ. कोमल. हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल. हे कोमल, लुक ॲट हियर. सर्वात जास्त घाबरलेली असेल ती आहे माझी बायको. आणि आपण जरा हे सुद्धा घाबरत नाही या पाण्याला, कारण कमरे एवढं पाणी. आणि या पाण्याला काय घाबरायचं सांगा बरं. आणि एवढा मोठा लाईव्ह जॅकेट लावलेला आहे. हे बघा, दफ्तरचे भावंड आलेले तिकडे. आणि कुठे घेऊन चालले? ए बाबा, ए बाई, कुठे घेऊन चालली? अरे देवा, झाडात घुसते. वेट अ मोमेंट. वाव, जाम पुन्हा लागत एवढा
आणि पाणी आहे ना बाजूला. हे गाईज हाय बॉब. ब्रो 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 कुठे चाललाय? दिशा 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 भूल करतोयस. थांब मी घेतो. झोपून बरं वाटलं जरा. आई मी झोपले. अरे माझी कंबरच दुखली. दिशा भटकलेलो ओली घरी बॉबी हलू नको. गिरनंदिनी लावू पंचारती. टायमिंग बघितलंच नाही आपण कितीला आलो. 1 वाजता आलो आपण. हा गाईज मस्त वाटलं झोपून. पण काय विषय माहिती का इथे ना रिलॅक्स नाही मागे. म्हणजे थोडस रिलॅक्स पाहिजे होतं. टेकच पाहिजे होती. असं हे अंग दुखतंय ना बॉब. तुला हे वाटतं ना. तुला का मागे बसवलं. पण हे मुलं पण बसलेत ना. आम्हाला बोलले की ना मुलं बसले म्हणजे लडकी लोग ने आगे बैठने का और लड़का पीछे. आणि हे बघा हे लडके लोग आहे. हे दोघं कसे बसले मग मला हे सांगा. हे दोघं कसे बसले. असा पॉइंट उचलला असता पण तेव्हा मी बघितलं नव्हतं. बॉबी नाटक मुद्दाम बिलकुल करू नको काहीच. हा माझा काय संबंध आहे. तू हलवलं बोट. मुद्दाम बिलकुल करू नको काहीच गोष्टी. बॉबी तुला माझी शपथ मी उतरणार इकडनं. बॉबी नाटक करू नको. लय अंग दुखतं यार. हे उतर किरकिरी उतर. हे घे. ह्या पोरीनी आमची बोट आणून कुठे उभी केली आहे बघा. फुल स्टॉप. कुठे उभी केली आहे बघा. तू बस बरं पुढे. हा तिकडे उतरता. तिकडे घेऊन जाऊ. इकडे हा चल. तू बस पुढे. आणि पलटी झालीस तर बापरे मागे घेऊ. अगं तुझ्यावर भरोसा नाही. मी घाबरतो पाण्याला नाही. माझ्या कपड्यांना. माझे कपडे भिजतील आणि चिखलात खराब होतील. ह्यांची बोट सुद्धा इथे अटकलेली आहे बघू शकता. त्या बाईने लय वैताग दिले. काही जिंदगी मध्ये सर्व करा लग्न सोडून. खरं सांगतोय जिंदगी जगायची असेल तर सर्व करा. फक्त लग्न नका करू. लग्न कराल तर असा विषय होईल. बापरे धनुष्यबाण. धनुष्यबाण प्रत्येकाच्या हातात आहे. काय चाललंय बाबा काय माहिती देवा. अरे दादा उलटा बसला. तू पण बस ना अशी उलटी कोमल. तुझे फोटो व्हिडिओ काढतो मी. हा कोमल तसं कर चल. हा उलटी बस. हा हळू बस. अरे होईल ग. काय बोलणार आहे त्याला. कशी रील काढेल कोण. हे घे तुझा फोन दे. मग पडला तर तुझा फोन पडू दे. तुला कधीपासून शोधते मी. आम्ही इथे आलो. आम्ही तिकडे गेलो माहिती का. ते म्हणते तिकडे आलो. अरे एक जण उलटा बसत मी तिला तेच बोललो. किट्टू पण आता पडेल. भाऊ पाडशी ना डायरेक्ट खाली. एक जण उलटा. चला काय करायचं. किट्टू दादा हाय. हाय कर. कोमल उलटी बसलेली आहे. का उलटी बसली आहे कारण तिला फोटोज व्हिडिओज काढायचे आहेत आणि मला सुद्धा फोटोज व्हिडिओज काढायचे आहेत. ती तिकडनं माझे फोटोज व्हिडिओज काढेल आणि माझे फोटोज व्हिडिओज तिकडनं. तुलाच करावं लागेल. चालवावं लागेल. हे इथे कुठे या साईडला जायचं आपल्याला. साईडला जायचं ना. येस मी बरोबर चालवतो. गाईज एवढी स्किन टॅन होणार आहे. एवढी झाली असेल की जेवढी पदयात्रेत झाली नव्हती तेवढी टॅन होणार आहे. बरोबर बोललास. कारण पाणी आणि पाणीच्या बाजूला ऊन म्हणजे खूप टॅन होतो. ज्या भारी भारी फोटो काढणार आहे आता आम्ही लोक. व्हिडिओ सुद्धा काढणार आहे. तर नक्कीच बघा. तर भरभरून प्रेम द्या आमच्या युट्यूब चॅनलला. त्या साईडलाच चल बाबा माग. बाप रे गाईज खेकडे बघा केवढे आहेत. ओ माय गॉड. खेकडे बाबा खेकड्यांच्या बाजूला घेऊन चालली. मागे कर. बॉबी म्हणतोय की ना मी मेहनत करतोय त्याचा घे ना व्हिडिओ. तुफानी दाखव तुला. पाडू नको तुफानी मध्ये. एवढं नाही खाली घ्यायचं. वरच्या वर पण होतं ते. हा हे बघ एवढी मेहनत करायची गरज नाही ती. हे बघ वरच्यावर उलट फास्ट होतं. बर बापरे काय मेहनत चालू आहे. लय ऊन आहे पण बघ वरच्यावर.
वाह 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 वाह, स्पीड स्पीड तो है भाई, स्पीड तो है. ते मम्मी दिलं किती लांब राहिले बघा. तर तुला आता पूर्ण स्पीड आणतो आणि बाहेरून तुला बायसेप दाखवतो माझे. आई शपथ, फुल जेम होते काय बाप तुझी. याच्या आत बाजूला एवढे खेकडे आहेत ना, एवढी खेकडे आहेत ना भरून एकदम. पण ते कसलेत काय माहिती, वेगळाच कलर आहे त्यांचा. टाकलास डोस, कॅमेरा बंद कर. डोस. परत करू. जय मा भद्रकाली. आता भूक लागली. हो टाइम झालायस. काळा दिसतोय. हो अय्या लाल लाल दिसतो म्हणजे आता काळा होशील. कुठे आणलंय बोटिंग फुटिंग काय? मला तर आवडतच नाही, तुम्ही लोकच घेऊन आले. मला तर नुसतं आपण चालतो म्हणून चालतं बोटिंग होते. अरे देवा, काय मजा नाही येते बाई, टाइम वेस्ट होतोय. नाही नाही मजा कधी माहिती का? हा सनसेट असेल तेव्हा मजा येईल. उन्हामुळे इरिटेट होतंय. सनसेट. काय मग? फोटो व्हिडिओ. हे आपल्या वैतरणा खाडीत पण आहे बॉबी, असं फोटो व्हिडिओ. केलं पाहिजे ना असं वैतरणा खाडीत. बॉबी बॉबी तो एवढा मोठा माणूस आहे, तू कसं काय हलतोय? असं. काय म्हणून हल्लास तू? असं. अरे नको ना बॉब, असं. बॉब मी मारेल ना तुला बाहेर येऊन. अरे बॉबी एक शब्द तर ऐकत नाही तू, कसं नाही ऐकत? अरे येडा मारेल ना तुला, देईन काना खाली लावून. बॉबी अरे अरे का का करतोय बॉबी तू असं? पडेल ना मी अरे खाली. जॅकेट पण नाही घातले मी, असं नको करू. अगं तू पडशील, खुशच होशील. तू पडशील तर मला दुसरं लग्न करायला भेटेल ना. लय वैतागलो कोमल तुला मी. मी वैतागले त्याचं काय? मी वैतागलं तुला. माझं कोण बघेल? सगळ्यात जास्त मी वैतागले तुला. मी वैतागले तुला. मी कोण वैतागलोय. वैतागलं असं सांगा. सांगा तुम्हीच कॉमेंट्स करून सांगा की कोण कोणाला वैतागला असेल. की नाही वैतागले. की नाही वैतागलोय. मी तर तुझ्यासोबत माझे 500 वर्ष पण घालू शकते, पण तुझ्यासोबत मी 5 मिनिटं पण नाही घालू शकत. यालाच बोलतात प्रेम नसलेला माणूस. अगं दिखावा नाहीये. असं चाललो असं तुलाच माहिती उलट सुलट घेऊन चाललेस तू. नाही ना, पण मी इकडे मारलं तर इथे जायला पाहिजे. काय पैसे घालवायला आली बाई माझे. मी आहे ना बॉब. माझे पैसे घालवते गायची, बाकी काय नाही करत आहे. मला असं वाटतं आपण चेंज झालं पाहिजे इथून तिथं. साप वगैरे असतील इथं बॉबी घ्या ना please. अरे ब्रो कसं काढू मी? अरे गप गप ये लवकर. टोकू नका आम्हाला, आम्ही असं. अरे हेच आमच्या धागा. अहो आमचा धागा खेचा ना. अरे यार हिला काही येत नाही. काय यार बॉबी मला घे ना हात. असं खेचून जाऊ आपण. बोटिंग करायची तुला? थांब कोमल थांब. तुला काही येत नाही, मलाच करावं लागेल. हा मग आता कसं? हा असं असं तेच तर तुला मी बोलतोय. यार ह्या माणसाला कसं काय येत नाही रे. शी यार. अरे तुम्ही लोक तिकडे काय फिरताय बाबा, वाचवायला थांब 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 कोमल कोमल खरंच ह्याच्यावर साप आहे. बापरे बापरे, तुला माझी शपथ आहे, सांगूच खोटं नको बोलू. अरे खरंच साप आहे कोमल. कोमल खरंच साप आहे. अरे देवा. अगं कोमल मी खाली नाहीये. थांब थांब. अरे तू काहीतरी कर ना बाबा. हा असं मी कसं माणूस अरे मी करतो कोमल, ब्लॉग काढतोय. आली घरी. हे वाचवणारी माणसं बघ. वाचवणारी माणसं बघा. हे बघ बघितलंस तू करू अरे शकतेस. तुला काय येतं का? तू स्त्री कसं आहेस. माणूस आहेस तू करू शकतेस. तू स्त्री आहेस. माणूस. तू निर्लज्ज. तू करू शकतेस. तू स्त्री आहेस. पण तू करत नव्हतीस कारण तुला असं वाटत होतं की नवरा करेल. स्वतःचे पाऊल स्वतः टाकावे. काय येत नाही तुला, असं कसं माणूस आहेस तू? ए बाबा माणूस नाही, मी पोरगा आहे अजून. तुझ्याशी लग्न केल्यापासून माणूस झालोय. हा काय म्हणलं? तुझ्याशी लग्न केल्यापासून माणूस. आता आतमध्ये. ए कोमल नाही, कोमल नाही, कोमल कसं करतो तुला आतमध्ये? ए नाही कोमल. नो 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 तिकडे मोठं आहे. नो नो ब्रो नो. आपण अटकू परत. थांब जरा थांब. कोमल नको यार ब्रो, आय लव्ह यू. थांबा मला साप आहे ताई तिकडे. हे लोक पण आलेत आणि हे लोक आता अटकलेत. अरे साप आहे, साप आहे. हॅलो आपण इकडे चाललोय तर लाल फ्लॅग रेड फ्लॅग रेड फ्लॅगच्या पुढे आलो. अरे रेड फ्लॅगच्या पुढे आलो आम्ही.
म्हणजे रेड फ्लॅगच्या पुढे म्हणजे काय अयो इथे मगरमच्छ आहे. भैया बोलला मला आयो ओ भैया ओ हम लोग उधर आने का आने नहीं आ रहे उधर आने का है अरे ओ भैया कैसे आओ अरे जाने का नहीं आने का है अय्या कोमल मगरमच्छ आहे इथे. रेड फ्लॅग दिलाय माहिती तर असं करायचं ना बाप आता का हे कोमल लय मोठे हे. अभी चल ना पकड पकड पकड. हमको आने का है उधर ओ भैया अगं उलटा मार उलटा मार. तू काय ना तू काय तू या साईडला कर या साईडला कर. थांब थांब. तू कर बाबा असा मारायचा. श्री अरे बॉब आपण तिकडेच चाललोय ना. अगं मागे चाललोय. हा हा व्हेरी नाईस बॉब घे घे फटाफट मागे घे. तुझ्यामुळे सगळं आलं मी माझं ताकद संपली आता. अरे घे ना. अरे उलटा चाल इथे कुठं कसं मारू. अरे ह्या साईडून मार बॉब. अरे शपथ बाबांची शपथ ना. अरे ह्या साईडून मार ना. थांब थांब थांब. असं झालं ना आता मी तुला घेऊन जातो बघा अफ्तार मध्ये डायरेक्ट तुला ना बाहेरच मला लय भीती वाटते बाबा. मी आहे ना तू कशाला भलतंच काहीतरी वेगळं दिसते हे असं. थांब थांब थांब. चलो 1 2 3 गणपती बाप्पा मोरया. व्हेरी नाईस बॉब. उला व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस उला व्हेरी नाईस बॉब बॉब वजन एका साईडला ठेव. उला व्हेरी नाईस व्हेरी नाईस उला थँक्यू सो मच बॉब. माझा हार्टबीट आता फास्ट झाले होते. उला मी उलटी पडते ना म्हणून येत नव्हतं मला. थँक्यू सो मच बॉब. इकडं ना काय काय वाटतं बिकॉज युअर सेव्हियर. आय एम युअर सेव्हियर. ओ भैया भैया उधर जाना है भैया. भैया उडा ना बोले रेड फ्लॅग क्या भैया हा शब्द वापरला की मला तो पालने मला म्हणतो आठवत. ओ भैया बचाओ भैया भैया हमें बाहर आना है भैया बचाओ. जसं का भैया उडी मारून तुला पोहोच वाचवा. भैया येईल ना बोट घेऊन. बोट घेऊन येईल भैया. चला चला आता पोहोचलो होतो तुला. आता ह्या साईडलाच मारायचं फक्त हा वाला मारायचा हा वाला. हा तू बस. मी बसते मला काही कळत नाही आता सध्या. मी हाय तू बस टेन्शन घेऊ नकोस. भैया हम आ गए भैया बाहर हमें बाहर. अरे फ्लो इकडे चालू आहे ना बॉब म्हणून ते जरा हार्ड पडतंय. इकडे जायचं होतं तिकडे जाऊन आलो. दाखव आलं दाखव. पोचवलं तुला. थँक्यू सो मच. तुला भैयानी पोचवलो का मी पोचवलो. थँक्यू मला बोल. थँक्यू भैया इसको बाहर निकालो. इसको जिंदगी में अभी फिर बोट में नहीं बिठाएगा मैं. बाहर निकालो इसको. थैंक यू. ओ हम लोग उधर चले गए थे. वो जाना नहीं था वहाँ पे लेकिन गए हो फ्लो. A few moments later. कोमलला क्रॅप्स एवढ्या आवडल्यात की आज परत तिने ऑर्डर केली. मी लास्ट टाइम काय बोलायला विसरली सांगायला कारण की मी सांगितलेलं की आम्ही कुठे खाणार आहे ते सांगू आम्ही. तर इथे कलर्स रेस्टॉरंट बार पण इकडे ना मी जेन्युइनली सांगते बाकी खूप सारे डिश ट्राय केले पण बाकीच्या पेक्षा फक्त क्रॅप मला आवडली. त्याच्यामध्ये टर्मरिक खूप जास्त आहे तर एवढं खास लागत नाही फिश फ्राय. सो क्रॅप्स एवढ्या आवडल्यात की हे बघा आम्ही 2-2 क्रॅप्स मागवले. हे माझ्यासाठी मागवलंय आणि हे कोमलसाठी. दोन्ही क्रॅप्स. तू 4 क्रॅप्स एकटी खाणार आहेस. आज सुद्धा आपण क्रॅप्स खाणार आहे. बघू शकता हे कोकणचे हे माझे अलग अलग क्रॅप्स आहेत. आणि मला असं वाटतं की जेवूनच आपण भेटूया बरोबर ना. कारण ते असे वाकडे तुकडी तोंड करून खाताना सतत नाही दाखवू शकत ना. मागच्या वेळी जसं दाखवलं तर मला असं वाटतं की तसेच आम्ही खाणार आहे वाकडे तुकडी तोंड करून. तर आता हे एन्जॉय करूया जेवण देन परत भेटूया. आणि कोमल आज वाचली आहे. एवढी घाबरलेली मला काय वाटलेलं माहिती का तू वरती साप लटकलेला असेल माझ्या अंगावर पडला मला धावतं पण येणार नाही असं झालं. तुम्हाला मे बी वाटत असेल एवढं काही रिॲक्ट नाही काटे वगैरे पण नाही सिरियसली त्याच्यात काटे होते बाजूला खूप सारे खेकडे होते. आता खेकडे म्हणजे वेगळे खेकडे होते पण होते खूप सारे वरती. असं म्हणजे खेकडा बोटमध्ये आला मग कसं व्हायचं. साप बोटमध्ये आला काय करणार. कुठे बोलायचं आणि बाहेर पण आतमध्ये पण साप आणि मगरमच्छ असेल तर काय करणार. ठीक आहे भेटूया जेवून. दोघांचे कपडे नाही माझा फक्त शर्ट चेंज झालाय आणि आता मी चाललो. फुल शर्ट होता आधी आता हाफ ब्लॅक शर्ट आहे. आणि आता आम्ही लोक चाललोय एका दुसऱ्या लोकेशनला क्लबला.
तिथे खूप भारी सिनारिओ आहे, म्हणजे बीच वगैरे दिसतं, देन फोटोशूट वगैरे छान होतो, रील्स वगैरे. आणि तिथे सुद्धा आम्ही थोडीफार आमची पर्सनल पार्टी वगैरे तर करूच. पहिला मला असं वाटतं की त्या लोकेशनला आपण पोहोचलो पाहिजे, बरोबर ना? तर पोहोचूया त्या आय एम लोकेशनला. सुपर एक्साइटेड. सनसेटच्या आधी आपल्याला सनसेटला तिथे खूप भारी व्ह्यू आहे असं बोलतात. सनसेट झाला की सो पोहोचूया आपण फटाफट तिकडे. 5-10 झाल्यात आताची. मला असं वाटतं की खूप लेट झालंय, 5 वाजले तरी लेट झालंय. फटाफट पोहोचूया. इकडनं 20 मिनिटावर लोकेशन आहे. लोकेशनवर पोहोचू, देन तिकडचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. चला आधी पोहोचूया. आणि आय होप की आमची बोटिंग बघून तुम्ही खूप एन्जॉय केला असेल आणि पोट दुखेपर्यंत हसले असेल. तर ठीक आहे, कंटिन्यू बघत राहा. थोडाफार अजून ब्लॉग बाकी आहे. हे गाईस, सो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही परत निघालेलो आहोत. बघा आता आपण कुठे चाललोय? आम्ही चाललोय क्लब मयंक. येस, क्लब मयंकला चाललोय आणि तिकडे खूप छान असं आहे आणि बीचच्या बाजूलाच आहे. तर आम्ही विचार केला चला आपण थोडंसं फिरून येऊया आणि थोडेसे फोटोशूट सुद्धा होतील आपले आणि थोडंसं मजा सुद्धा करूयात. सो मम्मी ते लोक पण येत आहेत मागे. मम्मी पप्पा आहेत आणि किट्टू पण आहे आणि भाऊजी आणि बबली घरीच थांबले. खूप झोपलाय म्हणून तू जाम कंटाळलाय. सो ते बोलले तुम्ही लोक जाऊन या आणि भाऊंचे लोक येत आहेत मागून. सो आम्ही लोकांना पर्सनल पार्टी काय करतो ते दाखवत नाही, फक्त लोकेशन दाखवतो. पर्सनल पार्टी म्हणजे काय खातोय वगैरे. हा, ते टाइम जातो ना म्हणून. म्हणजे ते इंटरेस्टिंग नाहीये तेवढं दाखवा ते करण्यासाठी. सो आपण जे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्याच आपण ठेवतो, बाकीचं सगळं डिलीट. मी ना ऍक्च्युअली ना तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी चाललोय. मस्तपैकी आता सनसेट होणार आहे बाबा. आपण पटापट जाऊया यार, मला मस्त फोटोशूट करायचे तिथे सनसेट मध्ये. त्याच्यामुळे आम्ही हा टायमाला निघालोय. फोटोशूट करून नंतर आपली पार्टी करूयात. इथे आमचा फोटोशूट चालू आहे. क्लबला जायचं बाकी आहे. सनसेट मुळे आम्ही मध्येच थांबलोय आणि हा बीच बघू शकता. वाव, सनसेट बघा. खाली पण जाता येतं पण तिकडनं यस, बीच बघू शकतात. वाव, सुपर बीच, सुंदर लोकेशन, फोटोशूट अँड ऑल साठी इथे थांबलेले आहेत. माझे सुद्धा इथे फोटोज काढतो, कारण सनसेट झाल्यानंतर मग सनसेट वाला व्ह्यूचा फोटो नाही भेटणार. कोमल, जाऊया आता आपण. झालं बाबा, शूट वगैरे झालं मस्तपैकी. व्ह्यू वगैरे बघितलं इकडचा. आता आपण जाऊया क्लबला. सो पोहोचलेलो आहे आम्ही. व्ह्यू बघू शकता. व्ह्यू का पैसा आहे. माझा चेहरा त्यांना दाखवलाच नाही. नुसतं केस सेट करतो. खास करून ना मी इथे फोटोशूट करायला आलोय. मी आलो घरी. क्लब मध्ये जाम मजा केली, जाम मजा आली. आणि आता 12 वाजलेत. काय 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 मागवले भावले, भूक लागली मला. हे पॉपकॉर्न मागवले, चिकन पॉपकॉर्न. आणि हे कोमलसाठी मागवले मला चिकन फ्राय. या, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सो आता आम्ही हे एन्जॉय करतोय. देन तुला काय वाटतं आता? काय नाही, आता ब्लॉग एंड करा. एंड करूया. यस, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनल. आणि आय होप तुम्हाला ब्लॉग खूप आवडला असेल. आणि आम्ही इकडनं आय थिंक प्लॅन चाललाय मालवणला 2 दिवस जाण्याचा. तर सो आता रात्रीच प्लॅन सक्सेस होईल. Success असेल होईल. तर, नसेल तरी पण तुम्हाला तर सांगू. अजून 2 दिवसाचे 2 अलग अलग ब्लॉग येतील, तर ते सुद्धा नक्की बघा. बाय, भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा.